सातारा जिल्ह्यात काल पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाच्या धो-धो सरी कोसळल्यानं रस्त्यावर पाणी साचलं होतं, तर शेतातील पाणी खरीप पीक काढणीचं काम सुरू असून पावसामुळे त्यात अडथळा निर्माण झालाय। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हा पाऊस जड वानाच्या भात पिकासाठी लाभदायक ठरत असला तरी हलक्या वानाच्या भात पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला लागवडीला उशीर होतोय। अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अकोला शहरासह मोठी उमरी, गुडधी, यावलखेड, सांगळूद, बाबुळगाव, बोरगावसह परिसराला पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे हॉटेल विक्रेत्यांसह अकोलेकरांची चांगली धावपळ झाली। अकोला जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय। 16 सप्टेंबरपर्यंत अकोला शहरासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला। दर्यापूर तालुक्यातील थिलोरी, आमला, कळम, गव्हाण या भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं कपाशी, तूर, सोयाबीन हे पीक वाहून गेलंय, तर थिलोरी येथील लेंडी नाला मोठ्या प्रमाणात वाहत असून थिलोरी या गावात पाणी शिरलंय। त्यामुळे पिकांचं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर पावसामुळे खरीपातील सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। रायगडच्या रोहा, मुरुड, माणगाव, नागोठणेमध्ये वरुण राजा बरसला। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा पावसानं हजेरी लावली असून आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सोलापुरात दिवसभर मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मात्र मुसळधार पावसामुळे सोलापुरात अफवांचा पूर बघायला मिळाला। सोलापुरातील अंतरोळीकर भागात मगर आढळून आल्याचा एक फोटो व्हायरल झालाय। पाण्याच्या वेगाप्रमाणेच हा मेसेज व्हायरल झाल्यानं शहरातील चर्चेला पेव फुटलं। यंत्रणा कामाला लागली। वनविभाग, लोकप्रतिनिधी, पत्रकार सारेच घटनास्थळी पोहोचले, मात्र प्रत्यक्षात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं समोर आलं। तर एआयचा वापर करून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं या फोटोवरून दिसतंय। या भागात राहणाऱ्या लोकांनी भीती बाळगू नये, तसंच जो कुणी वन्यजीव प्राण्यांचे खोटे फोटो व्हायरल करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे। वाशिमच्या कंजरा इथे वाघमारे कुटुंबातील एका सदस्याचं निधन झालं होतं। गावालगत असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का मार्ग नसल्यानं सततच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत अंत्ययात्रा काढण्यात आली। गावातील नागरिकांची अनेक वर्षांपासून स्मशानभूमीला पक्का रस्ता करून देण्याची मागणी होती, मात्र ती पूर्ण न झाल्यानं पावसाळ्यात गावातील कोणत्याही व्यक्तीचं निधन झाल्यास चिखल आणि पाण्यातून प्रवास करत अंत्ययात्रा काढावी लागते। त्यामुळे त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होते। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत ही दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। कल्याण डोंबिवली परिसरात एका दिवसात 67 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांनी दिली आहे। विशेष म्हणजे वल्लीपीर रोड या एकाच परिसरात तब्बल 4 ते 5 जणांना एका कुत्र्यानं चावा घेतलाय। कल्याणमध्ये 35 तर डोंबिवलीमध्ये 32 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। ही आकडेवारी समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी रेबीजकडून शस्त्रक्रिया केल्या जातात, तसेच अँटी रेबीज वॅक्सिन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते। साधारण महिन्याला 1000 ते 1100 शस्त्रक्रिया येथे होतात। तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे। मुंबईतल्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामाला सुरुवात झाली आहे। ज्यावेळी हा डबल डेकर ब्रिज उभारण्यात येईल त्यावेळी कसा असेल याची एक्सक्लुझिव्ह 3D चित्र एबीपी माझाकडे आली आहेत। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च आता तब्बल 14,779 कोटी रुपयांवर पोहोचलाय। मुंबई महापालिकेकडून 12,721 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती, मात्र जीएसटी आणि बांधकामातील बदलांमुळे जवळपास 2,058 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आर्थिक बोजा आता चर्चेचा विषय ठरतोय।
मुंबईतील गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल जो 2018 साली 27 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता तो आता कोस्टल रोड प्रकल्पाच्या विस्तारात अडथळा ठरतोय। त्यामुळे महापालिकेनं आता हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलाय। या पुलामुळे गोरेगाव मालाड पावसाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला होता। त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय। नागपूरच्या अशोक चौकात चक्क एका घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचा भाग जात असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय आणि त्यानंतर नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। मात्र घरमालकानंच सरकारी जागेवर अनधिकृत बाल्कनी बांधल्याचं प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय। NHAIनं यापूर्वीच अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती, मात्र महापालिकेच्या दिरंगाईमुळे पुलाचा भाग थेट बाल्कनीतून गेल्याचं बघायला मिळतंय। हिंगोली शहरात भर दिवसा एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। गाडीनं कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला नांदेडला पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलंय। ही घटना पोलीस पेट्रोल पंपाजवळ घडली। दरम्यान हिंगोली शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा अधिकचा तपास आता सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी कारवाई केली। उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती। या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं वाळूजमध्ये रात्री पर्दाफाश केला। यात एकूण 41 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 2504 नशेच्या औषधांच्या बाटल्यांसह 12,43,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बीआरएलचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूचा त्या ठिकाणी सापळा रचलेला होता। ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केल्यावरती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीन फॉस्फेटच्या 2504 बॉटल्स मिळाल्या। त्याच्यामध्ये जवळपास किंमत 12,43,000 किंमत होते। अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी, अँटी नार्कोटिक्स सेलनी आणि स्पेशल स्क्वॉडनी मिळून जवळपास 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये 41 आरोपी आतामध्ये निष्पन्न झालेले आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। पुण्यातील मनसरमध्ये एका दर्ग्याचं बांधकाम सुरू असताना चांगलाच वाद पेटला। दर्ग्याचं बांधकाम सुरू असताना एक भिंत कोसळली। भिंतीच्या खाली भुयार असून तिथे मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला, तर दर्गा 400 वर्ष जुना आहे असा दावा मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला। यावेळी हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं। पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यानंतर मनसरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। सध्या परिसरात शांतता असून नागरिकांनी सामाजिक सलोखा राखावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। दरम्यान इथे मंदिर होतं, पुरातत्व खात्यानं चौकशी करावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे। निगरानी हम लोग यहाँ पर कर रहे हैं और हम इसका काम जो है लोकली यहाँ से जो सामने से दादर जो थे, पायरियाँ जो थी वो चढ़ के जाने को बहुत लोगों को दिक्कत होती थी, तो वो दिक्कत दूर करने के लिए सब कोई भी कौम का आदमी, कोई भी जाति धर्म का आदमी ऊपर जाके इसका इन्हें ये कर सके, दर्शन कर सके, उसके लिए हम लोग अभी दादर वालों को हम लोग बना रहे हैं। दूसरी और कोई इसमें बात कुछ नहीं है। जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स येत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक 2 पिलरचं बांधकाम सुरू राहील। दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही मान्य न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली आहे। DYSP यांनी या ठिकाणी दोन्ही समुदाय लोकांची मीटिंग घेतलेली आहे। आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघालेला आहे। दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेलं आहे की आम्ही शांतता राखणार आहोत, गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे। आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त या निमित्ताने नेमलेला आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावात पुन्हा एकदा बिबट्यानं थरार माजवलाय। शेतकरी अर्जुन कोकाटे यांच्या शेतात मजुरांच्या चाळीत बसलेल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्यानं झडप घालत उचलून नेलं आणि ठार मारलं। या घटनेनंतर खडांगळी गावात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 5 ते 6 दिवसात ही दुसरी घटना असून याआधीच याच परिसरात 12 वर्षाच्या मुलाचा बळी बिबट्यानं घेतला होता। सलग 2 हल्ल्यांमुळे खडांगळी गाव भीतीच्या छायेत आहे। नरभक्षक बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गडचिरोलीच्या पोटेगाव मार्गावर काल रात्री उशिरा एक विचित्र अपघात घडला। श्री साई या खासगी कंपनीची नागपूरवरून आलेली ट्रॅव्हल्स बस स्थानकासमोर
प्रवासी उतरवल्यानंतर पोटेगाव मार्गावर जात असताना बसची वळणावर एका व्यक्तीला धडक बसली. तो व्यक्ती ट्रॅव्हल्सच्या धडकेत खाली पडला आणि ट्रॅव्हल्समध्ये खालील भागात अडकला. या अपघातात खासगी बसच्या खाली अडकलेल्या जखमीला क्रेनच्या सहाय्यानं उचलून बाहेर काढावं लागलं. ही बाब चालकाच्या लक्षात न आल्यानं त्यानं जवळपास 500 ते 60 मीटर अपघातग्रस्त व्यक्तीला फरफटत नेलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगावमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय. अखिल भारतीय वीरशैव सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर मनोहर धोंडे यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे 21 विद्यार्थ्यांचे पालक धोंडेंविरोधात आक्रमक झालेत. विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केला. मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर रिसन गावातील ओबीसी समाजही आक्रमक झालाय. मराठा संस्थाचालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे. दरम्यान आरक्षणाच्या या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलंच तापलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या टीसी काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली. आमच्या ओबीसींच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था? मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत? मग तिथं ओबीसीच्या पालकांनी टीसी काढून घ्याव्यात का? धनगर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी सरकारला दिलाय. आदिवासींमध्ये बंजारा धनगर समाजाला घुसू देणार नाही असंही पाडवी म्हणाले. लातूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कराड कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. मुंडे यांनी छगन भुजबळांसोबत कराड कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्या कुटुंबाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्राद्वारे ही मागणी केली. लातूरमधील वांगदरीत लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भरत कराड हा ओबीसी समाजाच्या आरक्षण लढ्यात बळी गेलाय. जर शासनानं कराड कुटुंबियांना मदत केली नाही तर ओबीसी बांधव एकत्र येऊन मदत करतील असं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. मराठा एसीबीसी आरक्षणावरील पुढील सुनावणी आता 4 ऑक्टोबरला होईल. मराठा समाज मागास असल्याचं राज्य सरकारला हायकोर्टात सिद्ध करावं लागणार आहे. पुढील सुनावणीत मराठा समाज मागास असल्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद होणार. मराठा समाज मागासवर्गीय नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी केलाय. अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं संचेती यांनी म्हटलंय. तर राज्यातील 28 पैकी 25% मराठा समाज गरीब असल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंच्या मागणीनंतर राज्य सरकारकडून सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार आहे. हैदराबाद गॅझेटशी मिळते जुळते निकष या गॅझेटमध्ये लावण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही फायदा होणार आहे. प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावी, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं. त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण ते शब्द म्हणजे ट्रान्सलेशन करून त्याचा अर्थ समजावून घेऊन लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावर ओपिनियन घ्यायची ही प्रोसिजर आहे. हे मी का सांगतोय तर हैदराबाद गॅजेटच्या प्रक्रियेमध्ये मी होतो म्हणून सांगतोय. तर कदाचित ही सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील. मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना लाभ देणारी सारथीची NMMS शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे असा आरोप मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीकांनी केलाय. मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दर वर्षाला 9,600 रुपये शिष्यवृत्ती मिळायची. त्यामुळे शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा अन्यथा हिसका दाखवू असा इशारा वसंतराव मुळीकांनी सरकारला दिलाय. 70,000 विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झाली आहे आणि यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं वेठी भरलं गेलेलं आहे. या निर्णयामुळे अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या सारथीनं आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे। वर्ध्यात झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडेंनी ही भूमिका मांडली। पुढे बोलताना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशिवाय इतर कुणासोबतही युतीसाठी आम्ही खुले आहोत आणि कुणाशी युती न झाल्यास वंचित स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका सर्व निवडणुकीची तयारी आमची सुरू झालेली आहे। वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य सगळे अध्यक्षापासून सगळे तालुका बॉडी असो, अध्यक्ष कमिटीतील सर्व पदाधिकारी, जिल्हा कमिटीतील सर्व पदाधिकारी संघटन बांधणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये सर्व आम्ही भावाने जिल्हा परिषद लढवणार आहोत। शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केला। शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं अहिर यांनी सांगितलंय। मुंबईतील 46 माजी नगरसेवक सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। नगरसेवकांपैकीच काहीच आहेत ना, म्हणजे काही नगरसेवक जे आहेत असे तिकडनं कॉन्टॅक्ट करतायत, पण आता त्यांना माहीत पडलेलं आहे की उद्या समजा मनसे आणि आमची युती झाली तर जो मराठी भाषेचं वोट आहे किंवा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचं काम शिवसेनेसारख्या पक्षाने केलेलं आहे त्याचे आता वेगळ्या परिणाम दिसायला त्यांना पाहायला मिळतात। म्हणून काहींची अशी भूमिका आहेत, पण त्याच्यातली पक्ष जोपर्यंत लाईन ठरवणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य होईल। पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत ठाकरेंची सेना असल्याचं समजतंय। निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून समन्वयकाची निवड करण्यात आलेली आहे। ठाकरेंचे शिलेदार कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत। शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी सलग 12 वर्ष आणि कार्यकारिणीवर 6 वर्ष जबाबदारी पार पडली आहे। तसंच 1995 मध्ये युती सरकार असताना पुणे म्हाडा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलंय। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग लागले आहेत। होर्डिंगवर आतापर्यंत झालेल्या 12 मराठा मुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आले असून मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसच का असा उल्लेख यावर करण्यात आलाय। फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिल्याचा उल्लेखही या होर्डिंगवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं आपण आमदार मंत्री बनलोय। फडणवीस यांचं आडनाव फडणवीसांऐवजी जर देशमुख किंवा पाटील असतं तर सदाभाऊ खोत आमदार झाले नसते। वाळवा तालुक्यातील कामेरी गावात भाजपचे युवा नेते जयराज पाटलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केलंय। फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलीसारखं आहे। त्यांचं नाव फडणवीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता। ते आडनाव फडणवीस होतं म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला। भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिलाय। तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी सभापती नंदू रहांगडाले यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। गडचिरोली शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर लागलेल्या बॅनरची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। कंत्राटदारांची देयकं प्रलंबित असल्यानं देवाभाऊ आणखी किती अशा आशयाचे बॅनर कंत्राटदार संघटनेनं लावलेत, तर आणखी किती जणांची आत्महत्या होण्याची वाट पाहणार असा सवालही बॅनरच्या माध्यमातून कंत्राटदारांनी विचारलाय। भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जीवाला धोका असल्यानं सरकारकडे वाय दर्जाच्या सुरक्षेसाठी वारंवार अर्ज केला। मात्र आता खासदार होऊन 1.5 वर्षांचा कालावधी लोटला, पण सरकारनं या मागणीकडे दुर्लक्ष केलंय। मात्र पडोळेंचा 2 दिवसांपूर्वी अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना केवळ 1 सुरक्षा रक्षक देण्यात आलाय। यावर खासदार पडोळेंनी काँग्रेस खासदारांना सुरक्षा न पुरवणं हे षडयंत्र असल्याचा केंद्र आणि राज्य सरकारवर थेट आरोप लगावलाय। आता सरकार या आरोपांना काय उत्तर देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। शासनाचं, राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं हे काही षडयंत्र तर नाही आहे की आम्ही विरोधात काँग्रेसचे खासदार म्हणून काम करतो आहे। आज ही घटना टाळता आली असती।
बिहार काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर एआयचा वापर करून व्हिडिओ बनवला आणि त्याचे पडसाद जळगाव शहरातही बघायला मिळाले. भाजप महिला आघाडीच्या वतीनं शहरात निदर्शनं करण्यात आली. राहुल गांधींच्या प्रतिमेस काळं फासत जोडे मारण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. यापुढेही जर असं केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन यानंतरही करू. भारतातील एक सगळ्या महिला एक माता आहे आणि ह्या माता भगिनींचा अपमान कोणीही सहन करणार नाही. तर धुळ्यात देखील भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. बिहार काँग्रेस पंतप्रधान मोदींचा एआय व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बिहार काँग्रेसकडून एक एआय व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचं म्हणत भाजपनं टीकेची झोड उठवली. रायगडमधील भाजप महिला मोर्चाच्या वतीनं देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजनांनी जळगाव जिल्ह्यात त्यांच्या जामनेर मतदारसंघात पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांची तोंड बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरला जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा कृती समितीच्या वतीनं महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारच्या 2 सप्टेंबरच्या जीआरचा आधार घेत ही मागणी करण्यात येते. जालना शहरात झालेल्या बैठकीत मोर्चाचं नियोजन करण्यात आलं असून आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता मूळ टक्केवारीतच बंजारांना आरक्षण द्यावं अशी स्पष्ट भूमिका समितीनं मांडली आहे. नंदुरबारमध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेले आहेत. तर रुग्णवाहिकांसाठी नवीन टेंडर काढण्यात येणार असून नोव्हेंबरमध्ये जिल्ह्याला नव्या रुग्णवाहिका मिळणार असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे. कुर्डू ग्रामस्थांच्या वतीनं सोमवारी काढण्यात येणारा हलगी मोर्चा आता रद्द करण्यात आलाय. महसूल प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मोर्चा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. नालासोपारा पूर्वेतील अचोळे परिसरात हाय टेन्शन वायरचा शॉक लागून एक मजूर गंभीर जखमी झाला. वसई विरार महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचं काम सुरू असताना ठेकेदारानं मोकळ्या जागेत हाय टेन्शन वायर खाली माती टाकली होती. याच ठिकाणी मजूर जात असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. जखमी मजुराला तातडीनं अगिंदासपाडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ठेकेदार आणि महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत असून पोलीस अधिकचा तपास करतायत. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये तरुणांची हुल्लडबाजी बघायला मिळाली. चालत्या कारच्या दरवाजाच्या खिडकीवर बसून 2 तरुण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. दिवाळे गाव सिग्नल ते बेलापूर दरम्यानच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. नवी मुंबईत वारंवार अशा घटना घडतायत, त्यामुळे हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करतायत. श्रीवर्धन तालुक्यातील मनेरी नानवली समुद्रकिनारी पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडला. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 11 किलो चरस हा अंमली पदार्थ सापडला असून त्याची बाजार मूल्य सुमारे 59 लाख इतकी आहे. तर दिघी सागरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करतायत. आफताब नसीर कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आफताब हा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात राहणारा असून एबीपी माझानं त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी आफताबच्या आईवडिलांनी आमचा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलंय. तर आफताब त्याच्या मुंबऱ्यात राहणाऱ्या एका मित्रासोबत उत्तर प्रदेशला जात असल्याचं सांगितलं होतं अशी माहिती आफताबच्या कुटुंबियांनी दिली आहे. जीएसटी कपातीचा परिणाम आता सामान्य ग्राहकांच्या दररोजच्या वापराच्या वस्तूंवर होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरनं शॅम्पूपासून ते कॉफीपर्यंतच्या किमतींवर कपात जाहीर केली आहे. लवकरच ही नवीन किमतीतील उत्पादनं दुकानांपर्यंत पोहोचणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. कंपनीने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत डव्ह, क्लिनिक प्लस, सनसिल्क शॅम्पूसह लाईफबॉय, लक्स साबण, क्लोजअप टूथपेस्ट, हॉर्लिक्स, ब्रू सारख्या उत्पादनांच्या किमती जाहीर केल्या. ही कपात 5 रुपयांपासून ते 50 ते 60 ते 90 रुपयांपर्यंत आहे.
स्टार प्रवाहावर नशीबवान ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते। या मालिकेची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित सर्व मंडळींना उकडीचे मोदक वाटण्यात आले। यातील एका मोदकात चांदीचं नाणं होतं। हे चांदीचं नाणं ज्याला मिळेल तो नशीबवान असा हा पब्लिसिटीचा प्रकार होता आणि नेमकं हे चांदीचं नाणं असलेला मोदक महेश कोठारेंनाच मिळाला। त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय।